नमस्कार, मी रचना विचारे. मोरया मोरया आमच्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. गणपती बाप्पाच्या आगमनाला आता अवघा आठवडा उरलाय. त्याच्या स्वागतासाठी सारे सज्ज झालेत. सर्वत्र एक वेगळा उत्साह पाहायला मिळतोय आणि म्हणूनच आजच्या खास भागाचा श्री गणेशा सुद्धा करूया काही खास गोष्टींनी. आजच्या या भागात आपण काही नाविन्यपूर्ण गोष्टी जाणून घेणार आहोत. बघूया त्या कोणत्या गोष्टी आहेत. गिरगावच्या खानविलकर कुटुंबामध्ये 144 वर्षांची गणपती मूर्ती तयार करण्याची परंपरा आहे. जे आर्ट स्कूलमध्ये शिकलेल्या मूर्तिकार अरविंद खानविलकरांची तिसरी पिढी आता शाडू मूर्ती करते. तर पुरुषांची मक्तेदारी मोडून काढत घाटकोपरच्या बाबी बांदेकरांच्या कारखान्यातही 4 बहिणी झटतात. गणेशाची मूर्ती साकारण्याची चौघींचीही लगबग सुरू आहे. तर दुसरीकडे गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत ढोल तर हवाच. याच नाशिक ढोलची देश परदेशात वेगळी ओळख निर्माण केली आहे ती हाजी गुलाब खान बडे ढोलवाले यांनी. आता तर पारंपरिक वाद्यांच्या ठेक्यावर नाचणाऱ्या तरुणाईला वेध लागले ते गणपती आगमनाचे. तर पुण्यातल्या मुलींच्या ढोल पथकालाही वाढती मागणी दिसून येते. कारण डॉल्बी आणि डीजेला टक्कर देणाऱ्या बर्ची नृत्याचा ताल प्रत्येकाला ठेका धरायला लावतोय. सुरुवात करूया आमच्या मुंबईपासून. गिरगावच्या खानविलकर कुटुंबामध्ये 144 वर्षांची गणपती मूर्ती तयार करण्याची परंपरा आहे. जे आर्ट स्कूलमध्ये शिकलेले मूर्तिकार अरविंद खानविलकर सध्या त्यांचा छोटेखानी कारखाना सांभाळत आहेत. वयाची 75 गाठत असलेले अरविंद खानविलकर यांची तिसरी पिढी या व्यवसायात आहे. आजही ते स्वतः या मूर्त्यांना रंगकाम करतात. मुंबईप्रमाणेच कोल्हापूर, बडोदा अशा अनेक ठिकाणी तसंच गिरगाव जवळच्या अनेक सार्वजनिक मंडळांमध्ये त्यांनी बनवलेल्या मूर्त्या जातात. मूर्तिकार असलेल्या खानविलकर घराण्याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे फक्त शाडूच्याच मूर्ती बनवल्या जातात. मूर्तिकार अरविंद खानविलकर यांच्याशी खास बातचीत केली आमची रिपोर्टर नम्रता भिंगारडेने. खानविलकर घराण्यामध्ये गणपतीच्या मूर्ती बनवल्या जातात. आता या घराण्याची तिसरी पिढी आहे अरविंद खानविलकर. काका, मला सांगा, तुम्ही इतकी वर्ष या मूर्त्या बनवल्या जात आहेत, कुठून सुरुवात झाली? तुमच्या आजोबांनी नेमकी कशी सुरुवात केली आणि आता तुमच्या पिढीपर्यंत हा प्रवास कसा आला? 1872मध्ये आमच्या आजोबांनी जेव्हा कारखाना चालू केला, सुरुवातीला छोटे छोटे गणपती बनवले आणि त्याचं ते वाढत वाढत आता आत्ता हा वृक्ष वाढलेला आहे त्याचा. आम्ही 5 भाऊ आणि 5 भावांमध्ये एक जण मिसिंग झालेलं आहे. पण बाकीचे आम्ही 4 जण जे स्कूल ऑफ आर्टमधूनच बाहेर पडलेलो. एवढ्या जुनी परंपरा आहे मूर्ती बनवण्याची. नेमकी खानविलकर घराण्याची काय खासियत आहे किंवा काय तत्त्व पाळताय जर आर्टिस्ट म्हणून तुम्ही या गणपती मूर्ती बनवताना? आम्ही असे नियम असे घातले आहेत, म्हणजे काय, अमुक 1 फुटापेक्षा मूर्ती जास्ती बनवायचीच नाही. एक 6 फुटाची बनवली तर 6 फुटाची मूर्ती तुम्ही मातीची बनवू शकता. त्याला विसर्जनासाठी सुद्धा ती हे होऊ शकेल आणि त्याची विटामणा होणार नाही. आणि प्लॅस्टरची मूर्ती ही कशी विसर्जन होत नाही. आणि हे आम्हाला फार पूर्वीपासून आमच्या वडिलांनी वडिलांच्या वडिलांनी पण सांगून ठेवलं की प्लॅस्टरची मूर्ती बनवायची नाही. ती जर बनवायची असेल तर ती कायमस्वरूपी ठेवायची असेल तर ती करायची. आर्टिस्टिक दृष्टिकोनातनं बनवायची. पैसे मिळवायचे म्हणून मूर्त्या बनवायच्या नाहीत. आत्ता जो आपल्याला गणपतीमध्ये ट्रेंड दिसतो, म्हणजे वेगवेगळे अतिशय उंच गणपतीपासून ते वेगळ्या स्वरूपातले गणपती, म्हणजे ज्यांना आपण बघितलंच नव्हतं, तर या बाबतीत तुम्ही काय सांगू शकाल? नाही, ह्या गोष्टीला दुःख होतं. कारण काय होतं, ज्या मूर्ती बनवतात ना ते काही भयंकर बेडप बनवतात. आता काही गणपती असे आले की मुलगा शाळेत जातो, ते त्या गणपतीला पॅन्ट शर्ट घातलेलं आहे, ते दप्तर लावलं आहे. अशा मूर्ती तुम्ही देवाची विटंबना करतात. हे आम्हाला पटत नाही आणि हे आमच्या तत्वातच बसत नाही. खानविलकर घराणं हे या मूर्त्यांचं परंपरा आहे ती अशीच सुरू ठेवतात. मुंबईहून व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित शिगवणसह नम्रता भिंगारडे, महाराष्ट्र वन. घराघरात बायकांची जिथे गणपतीच्या आगमनाची लगबग सुरू आहे, तिथेच घाटकोपरच्या बाबी बांदेकर कारखान्यात 4 बहिणी एकत्र येऊन गणपतीच्या मोठमोठ्या मूर्ती तयार करतात. आणि याबद्दलच आपल्याला अधिक माहिती देते आमची रिपोर्टर ऋतुजा सावंत.
गणपती आला की आपण नेहमी पुरुष मूर्तिकारांबद्दल ऐकतो, वाचतो आणि आपण बघतो सुद्धा. पण घाटकोपरच्या बाबा बांदेकर कारखान्यात 4 बहिणी एकत्र मिळून मोठमोठ्या गणपती उभारतात. आपण त्यांच्याशीच गप्पा मारणार आहोत. गणपतीच्या मूर्ती आपण बघतो, आपण मोठमोठ्या मूर्ती बघतो. तर तुम्ही असा हा जो तुम्ही व्यवसाय चालू केला त्या कसा तुम्ही सुरुवात केली? गणपतीच्या या कारखान्याला 48-49 आता वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याच्यानंतर आम्ही लहानपणापासूनच इथे यायचो. अगदी शाळेत असं संपल्यानंतरच इथे यायचो आणि तेव्हापासूनच सुरुवात झाली. ती आवड वाटायला लागली आम्हाला काम करायची आणि तिथून सुरुवात झाली कामाला. म्हणजे जवळजवळ आता मीच 20-25 वर्ष झाली काम करते इथे. तुम्ही किती मोठमोठ्या गणपतीच्या ज्या मूर्ती आहेत त्या तुमची उंची किती मोठी असते? 16 फूट हाईट आहे आमची. कारण की आता ब्रिज झाल्यामुळे आम्हाला तेवढंच लिमिट ठेवलेलं आहे. छोटा म्हणजे 0 नंबर ते 16 फूट आम्ही सगळे करतो गणपती. आणि तुम्ही 4 बहिणी आहात, तुम्ही एकत्र एवढं काम करता, तर तुम्ही बाकी तुमचं सगळं काम सांभाळून हा व्यवसाय कसा करता? बाकी म्हणजे आता सगळे सासरी गेलेले आहेत आपापल्या, पण सासर सांभाळून आम्ही घरचं हे काम करतो, गणपती बनवतो. ॲक्च्युली पप्पांची हा वारसा आहे तो आम्ही पुढे चालवतो आहे गणपतीचा. आता आम्ही मुली करतो, पण प्राऊड वाटतं की सगळ्या मुली आम्ही काम करून सगळं सांभाळून करतो. सगळे आम्ही एकमेकांना धरून असं 5 जणी करत असतो सगळं कामं. युजली हा छंद नसतो कधी, मुलींचा असा छंद नसतो मूर्त्या बनवायचा. तर तुमची ती सुरुवात कशी झाली आणि तुम्हाला गणपतीच्या मूर्ती करण्याचा तुमचा हा छंद कसा तुम्ही जोपासला? आम्ही वयाच्या 5व्या-6व्या वर्षापासूनच इथे यायला लागलो आणि हळूहळू प्लास्टरचं काम करता करता ती आवड निर्माण झाली. ती आता कॉलेज केलं, स्कूल टाईम झाला, कॉलेज टाईम झाला, लग्न झाली, मुलंसुद्धा आता आमची त्याच्यात आहे. बऱ्याच मंडळांनी सांगितलं की मुली काम करताना बघून आम्हाला खूप प्राऊड फील होतो. म्हणजे तुम्ही असंच करा, आम्ही तुमच्याबरोबर आहोत, हे बऱ्याच जणांनी आम्हाला सांगितलं. तर आपण बघितलं की ह्या बांदेकर सिस्टर्स आपण म्हणतो, बांदेकरांच्या मुली आहेत, त्या सगळ्या एवढ्या मोठमोठ्या मूर्त्या बनवतात आणि एक समाजात एक वेगळी ओळख निर्माण करू पाहतात आणि सगळे ज्या आपल्या सामाजिक चौकटीच्या बाहेर पडून एक वेगळं काहीतरी स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मुंबईहून व्हिडिओ जर्नलिस्ट जितेंद्र मोरेसह ऋतुजा सावंत, महाराष्ट्र वन. एकीकडे गणेश मूर्ती वन शेवटचा हात फिरवण्याचं काम सुरू आहे, तर दुसरीकडे फुलांच्या माळा, लाईट्स, मखर, अगरबत्ती यांची दुकानं सजली आहेत. गणेशाच्या आगमनाचा उत्साह जागोजागी पाहायला मिळतोय. गणेश मूर्तींच्या तयारीची माहिती देते आमची रिपोर्टर नम्रता भिंगारडे. गणेशोत्सव 8 दिवसांवरती आला आहे आणि त्याच्यासाठी गणपतीच्या मूर्त्या तयार करण्याची तयारी ही अंतिम टप्प्यात आली आहे. रंगकाम सुरू आहे. तयार झालेल्या मूर्त्यांचं ज्या मूर्त्या तयार झालेल्या आहेत त्या घेऊन जाण्यासाठी ते अनेक मंडळं या कारखान्याला येतात आणि ते वाजत गाजत ही मूर्ती आपल्या मंडळाकडे घेऊन जातात. हे सगळे कामगार गेल्या 3 महिन्यांपासनं या गणपतीच्या मूर्ती तयार करण्याचं काम करत आहेत. आता रंगकाम करून त्याच्यावरती एक शेवटचा हात फिरवण्याचं काम सुरू आहे. अक्षरशः दिवस रात्र हे सगळे कामगार इथे थांबून हे सगळं रंगकाम करतात. अत्यंत नाजूक आणि कठीण असं समजले जाणाऱ्या प्रत्येक छोट्या गोष्टींना महत्त्व देत हे सगळेजण रंगकाम करत आहेत, त्यांना डिझाईन करत आहेत. अनेक गणपतींवरती दागिने लावले जात आहेत. डोळ्यांचं काम हे फार महत्त्वाचं समजलं जातं. गणपतीचे डोळे आखण्यासाठीचे खास स्किल या सगळ्या कामगारांकडे लागतं. हे सगळे डोळे तयार करून आता हे सगळे गणपती इथे तयार होत आहेत. लवकरच हे सगळे गणपती आपापल्या मंडळांकडे आणि घरोघरी जाणार आहेत आणि त्याच्यानंतर गणेशोत्सवाचा जो उत्साह आहे हा खऱ्या अर्थाने सुरू होणार आहे. मुंबईहून व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित शिगवणसह नम्रता भिंगारडे, महाराष्ट्र वन. इको फ्रेंडली गणपतीचं विसर्जन केल्यानंतर पाण्यात माती आणि गणपतीला लावलेले रंग उरलेले दिसतात. इको फ्रेंडली या कल्पनेत आणखी शक्कल लावून दत्ताद्री कोथूर या तरुणाने ट्री गणेश साकारलाय. कोणतेही रंग न वापरता तयार झालेल्या गणपतीच्या मूर्तींचं विसर्जन केल्यानंतर त्यात काही दिवसातच रोप येतं. गणेश मूर्तीच्या गाभ्यात लाल माती, खत आणि भेंडीचं बी टाकून तयार केलेल्या त्याच्या ट्री गणेशाला सध्या तुफान मागणी आहे. लोअर परळच्या ज्या चाळीत दत्ताद्री राहतो त्या चाळीच्या गच्चीवरच त्याने आपला छोटा कारखाना थाटलाय. ट्री गणेश बनवणाऱ्या दत्ताद्री कोथूरशी बातचीत केली आमची रिपोर्टर नम्रता भिंगारडेने. ट्री
गणेश ही आगळीवेगळी कॉन्सेप्ट दत्ताद्री कोथूर या लोअर परळमधल्या मुलाने सुरू केली आणि त्याला ऑनलाईन खूप रिस्पॉन्स मिळतो आहे. दत्ताद्री, काय नेमकी सुरुवात झाली किंवा ह्याच्या पाठीमागे तू थॉट काय आहे नेमकं तुझा? मी याच्यापाठी मेन आयडिया असा होता की दरवर्षी किती समुद्रामध्ये विसर्जन करतात, त्याच्यानंतर ते विसर्जन होत नाही. तर मी असा विचार केला की हे ट्री गणेशा नाव आहे ह्याचा. मी याला असा विचार केला की हे माती, लाल माती आणि आपला कत हे मिक्स करून गणपती बनवलेला आहे. जेव्हा तू ऑनलाईन बुकिंग सुरू केलं तेव्हा तुला कितपत रिस्पॉन्स आला आणि किती जणांनी तुझ्याकडे बुकिंग केलं आणि आत्ता तुझे किती गणपती बाहेर गेलेत? जेव्हा मी ऑनलाईन टाकलं होतं मला, जेव्हा मी ओपन केलं होतं 3 दिवसामध्ये मला 300 बुकिंग झाले होते. त्यानंतर मी वेटिंग लिस्ट ठेवलं होतं, त्याच्यामध्ये पण लोकांनी 800 ते 900 वेटिंगवर आले होते. आता तुझे किती गणपती बाहेर गेले? यावर्षी मी 300 ते 400 गणपती मी बनवत आहे आणि पुढच्या वर्षी 3000 ते यावर्षी माझा आता पुणे, लोअर परे, सुरत, हैदराबाद, कोलकाता अँड गुडगाव आणि लास्ट वीकमध्ये आमचं दुबईला आणि युकेला पण गेलेलं आहे गणपती. पण मग आता इतकं रिस्पॉन्स मिळाल्यानंतर सगळ्यांना कॉन्सेप्ट आवडली आहे. आता याच्या पुढे किंवा पुढच्या वर्षीसाठी काय तुझे हेतू आहेत किंवा काय तुझे कॉन्सेप्ट्स आहेत? पुढच्या वर्षी 3000 ते 5000 तक तेवढी अवेलेबिलिटी करणं आणि थोडी जास्तीत जास्त लोकांना, क्योंकि याच्यामध्ये गणपती पण आप इको फ्रेंडली करतात आणि वरतून एक प्लॅन लागते. मी किती गणपती देणार तेवढंच मला झाड लागेल. म्हणजे 5000 दिलं तर मी 5000 प्लॅन लावू शकतो. आता असं झालं आहे की माझ्या हातामध्येच आहे किती प्लांट लावायचं आहे. गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर त्यातून झाड उगवतं ही कॉन्सेप्ट आता दत्ताद्रीने इंट्रोड्यूस केली आणि ती लोकांना आवडते आणि पुढे त्या कॉन्सेप्टला सगळेजण उचलून धरतील असा विश्वास त्याला नक्कीच वाटतो आहे. मुंबईहून व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित शिगवणसह नम्रता भिंगारडे, महाराष्ट्र वन. पुण्यात सिंहगड पायथ्याजवळ डोंजे फाट्याला पॅडी आर्ट या जपानी कलेच्या माध्यमातून 120 फूट लांबीच्या गणपतीचं भात रांगोळीच्या माध्यमातून चित्र साकारण्यात आलंय. भारतात पहिल्यांदाच हा प्रयोग करण्यात आलाय. श्रीकांत इंघळीकर यांनी आपल्या शेतात विशिष्ट पद्धतीने भात लावणी करून गणेशाची ही रांगोळी साकारली आहे. यासाठी त्यांनी इंद्रायणी आणि दुर्मिळ अशा तुळशी जातीच्या भाताची निवड केली. जपानमधील ओमोरी प्रिफेक्चर भागातील इनाक्सेडेड भागातील शेतकरी अशा प्रकारची पॅडी आर्ट्सची शेती करतात. यासाठी भाताच्या विविध जातींचं एकत्रीकरण केलं जातं. त्यातून येणाऱ्या भात रोपांपासून अशा प्रकारची मोठी रेखीव चित्र तयार केली जातात. भात लावणीपासून भात काढणी ही चित्र विविध रंगांच्या छटांमध्ये दिसतात. येणाऱ्या गणेशोत्सवात भात रांगोळीतून साकारलेल्या गणेशाचं पुणेकरांना दर्शन घेता येणार आहे. आणि याचबाबत इंघळीकर यांच्याशी बातचीत केली आमची रिपोर्टर अश्विनी सातवडोकेने. भारतातली पहिली भात रांगोळी डोंजे फाट्याजवळ आपल्याला पाहायला मिळते. इंद्रायणी आणि तुळशी या तांदळाचा वापर करून ही जी भात रांगोळी ही काढण्यात आलेली आहे. आपल्यासोबत आता ही रांगोळी काढणारे श्रीकांत इंघळीकर आहेत. सर, काय सांगाल, भारतात पहिल्यांदाच आपल्याला पॅडी आर्ट जे आहे, ज्याला आपण भात रांगोळी म्हणतो, हे पाहायला मिळते आणि तुम्ही गणपतीचं चित्र जे आहे ते साकारलेलं आहे. हो, हे पॅडी आर्ट मला अनेक वर्षापासून माहीत होतं आणि पॅडी आर्टमध्ये निरनिराळ्या जातींची, म्हणजे ज्यांची पानं वेगवेगळ्या रंगाची असतात, अशा जाती वापरून त्याची एका ठराविक पद्धतीने लावणी करून, चिखलामध्ये लावणी करून ही चित्र बनवता येतात. त्याच्यासाठी ग्राफिक आर्ट्सचं थोडंसं नॉलेज लागतं, थोडंसं कम्प्युटरचं नॉलेज लागतं आणि मग ही पहिल्यांदा कागदावरती टाकून मग नंतर ती जमिनीवरती टाकायचं असतात आणि ती हाताने लावणी करायची असते. आणि हाताने लावणी करताना गुडघाभर चिखलामध्ये तुम्हाला उभं राहून हे करायला लागते आणि ठराविक जागी ठराविक रंगाचं भाताचं रोप लावायला लागतं. त्यामुळे हे खूप कष्टाचं आहे. म्हणजे चित्र तयार करणं काही फार कष्टाचं नाही आहे, ते अनेक जण करू शकतात, पण ते चित्र जमिनीवर साकारायचं ही एक खूप चॅलेंजिंग आर्ट म्हणता येते. नेमकी ही कल्पना कशी सुचली? कारण की जपानमध्ये 1993च्या सुमारास पॅडी आर्टला सुरुवात झाली आणि आपण पुण्यामध्ये किंवा आपल्या शेतामध्ये हा प्रयोग करावा, ही कल्पना नेमकी कशी सुचली आणि यामागचा उद्देश काय? नाही, कल्पना म्हणजे मी पॅडी आर्टची मला माहिती होती, ते फक्त त्याची काही साधनं नव्हती माझ्याकडे, त्यामुळे ती मला करता येत नव्हती. हातातलं कौशल्य हे त्याचा हे संग्रह व्हावा आणि ते जपावं लोकांनी, हा त्यातला मुख्य उद्देश आहे. आणि याचबरोबर खेडेगावातल्या लोकांनी शेतीकडे वळावं जास्त करून, विशेषतः
शहराजवळच्या सुशिक्षित तरुणांनी, हा त्याच्यामागचा दुसरा एक उद्देश आहे. पुण्याहून व्हिडिओ जर्नलिस्ट धनंजय भगतसह अश्विनी सातोडोके, महाराष्ट्र वन. गणेशोत्सवाचा आनंद आपण असाच पुढे लुटणार आहोत, पण त्याआधी घेऊया एक छोटीशी विश्रांती. मोरया मोरया आमच्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आता जाऊया नाशिकला. नाशिक ढोलची देशात वेगळी ओळख निर्माण होण्यात ज्यांचा मोलाचा वाटा आहे ते म्हणजे जुने नाशिक भागातील हाजी गुलाब खान बडे ढोलवाले. गुलाब खान यांनी नाशिक ढोलची ख्याती केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देश परदेशात पोहोचवली आहे. वयाच्या 8व्या वर्षापासून हातात ढोल ताशांचा गजर ते गाजवतात. मोहरम असो वा गणपती, सगळीकडे त्यांच्याच ढोल पार्टीची आवर्जून मागणी केली जाते. आज वयाच्या 70व्या वर्षातही तरुणांना लाजवेल अशी ढोल आणि ताशांवर त्यांची कमान आहे आणि म्हणूनच त्यांच्या ढोल पथकात प्रशिक्षण घेण्यासाठी आजही अनेक तरुण उत्सुक असतात. घरी 18 विश्व दारिद्र्य असलं तरी ढोल ताशांचं प्रशिक्षण ते सगळ्यांना मोफत देतात. त्यांच्या प्रशिक्षणात तयार झालेल्या कलाकारांना गुजरात, पंजाब, राजस्थान अशा अनेक राज्यांमध्ये बोलावणं येत असतं. लग्न असो किंवा गणपतीची मिरवणूक असो, या नाशिक ढोलचा ताल प्रत्येकाला ठेका धरायला लावतो. या गुलाब खान बडे ढोलवाले पथकासोबत बातचीत केली आमचे नाशिकचे ब्युरो चीफ अभिजित पाटील यांनी. नाशिक ढोल हा जो रिदम आहे, हे जे ताल आहे, हे ज्याने डेव्हलप केलं आहे ते म्हणजे खरं तर नाशिक शहर आणि नाशिकमधलं गुलाब अली खान यांचं बँड पथक. मी त्यांच्याच पथकाशी आज चर्चा करतोय. त्यांच्याकडनं आपण नेमकं समजून घेऊयात की नाशिक ढोल म्हणजे नेमकं काय आणि हा रिदम नेमका काय. दादा काय सांगणार, कधीपासून आपण या ढोल पथकाला सुरुवात केली आणि कशी यातनं धून निघाली आहे? 8 वर्षाचं होतं मी, तेव्हापासून वाजवता मग हे समजा परिचय झाला. काही गुलाब खान ढोलवाले लय भारी चांगला वाजवतात, तर म्हटलं चला वाजवण्याचं आम्ही सुरुवात केलं. आपल्याला नाशिकचा ढोल काय आहे तो नेमकं समजून घ्यायचा आहे. एकदा आपल्या या सगळ्या ढोल ताशाच्या पथकासोबत एकदा नाशिक ढोल काय तो वाजवूनच दाखवूयात. बरं, वाजवून दाखवतात. प्रत्येकाला ठेका धरावा लागेल, प्रत्येकाला ठेका धरावासं वाटेल असं हे नाशिक ढोलचा आवाज हा प्रत्येक गणेश मंडळाला आकर्षणाचा विषय ठरतो. म्हणूनच काय तर केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील नाशिकच्या ढोलला पसंती दिली जाते. हम लोग का जो नासिक ढोल का जो बजाने का तरीका है वो सबसे अलग है और हमारे यहाँ मोहब्बती वाले लोग हैं. और दूसरी बात ये कि हर जगह पे नासिक ढोल है और वो ढोल में और हम लोग के ढोल में ज़मीन आसमान का फ़र्क है, क्योंकि हम लोग ओरिजिनल है और हम लोग को 65 और होने के बाद और पहले से लेके अभी तक अभी हमारी तीसरी पीढ़ी अभी साथ में बजा रही, क्योंकि ये लोग हमारी हिस्ट्री और कोई इतने 3 पीढ़ी साथ में कोई बजाती नहीं. जो हम आप ऑनलाइन बुकिंग कर रहे हो, लेकिन ऑनलाइन बुकिंग का आपको कैसा मतलब रिस्पांस कैसा मिल रहा है? ऑनलाइन बुकिंग का हम लोग को बेनिफिट अच्छा मिलता है और ऑनलाइन बुकिंग के अंदर ऐसा है कि जैसा भी हर जगह से हमारे को बुलावा आता है, जैसा राजस्थान हो गया, फिर कर्नाटक और नांदेड़ और पूना ये साइड और दिल्ली के अंदर से भी ज़्यादा हम लोग को, और ज़्यादातर गुजरात से रिस्पांस है क्या ऑनलाइन के अंदर, और राजस्थान, ये दोनों जगह से ज़्यादा हम लोग को रिस्पॉन्स रहता है. या ढोल पथकाच्या या प्रत्येक धूनला आणि तालला केवळ राज्यातच नव्हे तर बाहेर देखील आता मागणी वाढते. नाशिकहून व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल आरोळेसह अभिजित पाटील, महाराष्ट्र वन. पुण्यातही गणेशोत्सवाच्या तयारीला वेग येऊ लागलाय. ढोल पथकांचा सराव सुद्धा आता जोरात सुरू आहे. अशात पुण्याच्या गणेशोत्सवात ढोल पथकाचं विशेष आकर्षण असतं. आता तर त्यात मुलींच्या ढोल पथकांची संख्या वाढते. विसर्जन मिरवणुकीत ढोल ताशांच्या ठेक्यावर बर्ची नृत्य करणाऱ्या मुली डॉल्बी आणि डीजेच्या आवाजाला टक्कर देत सर्वांचंच लक्ष वेधून घेत असतात. या ढोल पथकातील मुलींसोबत बातचीत केली आमची रिपोर्टर अश्विनी सातोडोके.
आत्ता आपल्यासोबत ज्ञानप्रबोधिनीचा वादक गट आहे. विशेष या पथकाचं म्हणजे यामध्ये सर्व मुली आहेत. गेली 29 वर्ष गणेशोत्सवाच्या काळामध्ये बर्ची आणि ढोल ताशा या माध्यमातून विसर्जन मिरवणुकीमध्ये हा वादक गट जो आहे तो सहभागी होत असतो. 29 वर्ष झाली तुमच्या पथकाला. बर्ची हे जुन्या काळचं एक शस्त्र आहे जे टिपरीच्या आकाराचं असतं आणि त्याच्यावर भाल्यासारखं टोक असतं. आता त्याच्यावर आम्ही गोंडे लावतो आणि त्याचं नृत्य सादर करतो. काय सांगशील, कारण की अलीकडच्या काळामध्ये जर आपण पाहिलं डॉल्बी जो आहे त्याचा एक थैथयाट किंवा एक जोरात आवाज जो आहे तो कानावरती आदळत असतो, पण पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे ही ढोलाची पथकं असेल आणि विशेषतः महिलांचं पथक असेल. डॉल्बी समोर वेडावाकडं नाचण्यापेक्षा काहीतरी शिस्तबद्ध पद्धतीने पण तरीही जोशपूर्ण ज्यातनं आनंद मिळेल अशा पद्धतीने नाचण्याचा एक आदर्श आम्ही घालून द्यायचा बेसिकली प्रयत्न करतो. आपणही हे करू शकतो हा एक कॉन्फिडन्स वाढला आहे. या मुलींमधनं मला एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. म्हणजे मी सगळं वय बी विसरून इथं येते. मग मी बघतही नाही की माझ्या वयाचं इथं कोणी आहे का नाही. तुम्ही किती वेळ प्रॅक्टिस करता, कशा पद्धतीनं तुमची प्रॅक्टिस चालते आणि मग विसर्जनाच्या मिरवणुकीचा जो एक महत्त्वपूर्ण तुमच्या ह्या सगळ्याचा एक तो क्षण असतो, मग त्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने प्रिपेअर होता? रोज 2 तास तरी करतो. आधी एक महिनाभर 1.5 महिना तरी सराव होतो आणि ॲक्च्युअल मिरवणुकीत आम्ही 1.5-2 तास जेव्हा वाजवतो त्याच्यानंतर पण मुली दमलेल्या नसतात, पण सरावात जेव्हा शिकत असतो तेव्हा थोडासा त्यांना वाटू शकतं की आपण तेच करतोय, पण ते जे परफेक्शन असतं तर ते येईपर्यंत तेवढा वेळ साधारण द्यायला लागतो. पण शिकवतानाही तितकीच मजा येते. आता गेली 6-7 वर्ष तरी आम्ही शिकवतोय, तर असं कधीच होत नाही की नवीन गट आहे पहिल्यापासून करा. नवीन पीसेस वाजवायला लागतात. म्हणजे ठराविक काही नसतं, जसं लीड देऊ तसा फॉलो असं. तर ते नवीन दरवर्षी सुचलं नाही तर कंटाळा येतो प्रमुखांनाही. तर नवीन गट आला की ते पण नव्याने सुचायला आणि ह्याला मदत होते. पुण्याहून व्हिडिओ जर्नालिस्ट धनंजय भगतसह अश्विनी सातोडोके, महाराष्ट्र वन. बाप्पाच्या स्वागताची जोरदार तयारी सध्या सगळीकडे सुरू आहे आणि यात गिरगावचे ढोल ताशे पथक सुद्धा मागे राहिलेले नाहीये. त्यांच्या या सुरेल जल्लोषाबद्दल त्यांच्याशी बातचीत केली आमची रिपोर्टर ऋतुजा सावंतने. गणपतीचं आगमन होतं आहे आता आणि गणपतीच्या आगमनासाठी लोक वेगवेगळ्या पद्धती वापरतात. कोणी मोदक करतं, कोणी मकर सजवतात, पण गणपतीचं आगमन ढोल ताशा पथकाशिवाय फिकं आहे आणि असाच एक ढोल ताशा पथक आपल्याबरोबर आहे. तुमचं सगळ्यांचं स्वागत महाराष्ट्र वनमध्ये. मला सांगा, हा जो गिरगावचा ध्वजपथक आहे याचा स्पेशालिटी काय आहे आणि कधीपासून तुम्ही हा सुरू केलेला आहे? म्हणजे आमचा हे गिरगाव ध्वजपथक आहे, हे तर एक तर स्पेशालिटी म्हणजे एक तर मुंबईचं पहिलं पथक. 2005 साली आमची स्थापना झाली. म्हणजे तो एक छोटा ग्रुप होता तेव्हा 16 जणांचा, पण आजच्या मितीला ती संख्या 700 आहे. म्हणजे आज जे गिरगाव ध्वजपथक हार्डली 100 ते 120 जणांना घेऊन आता परफॉर्म करणार आहे. दिस इज नॉट इवन 20% क्राऊड. सगळे यंग आहेत पथकामध्ये, सगळे वेल एज्युकेटेड आहेत. डॉक्टर्स, इंजिनियर्स आणि बरेच LLB लॉ केलेले बरेच लोक, मुलं मुली मिळून सगळेजण आम्ही परफॉर्म करतो. बोलला की तुम्ही सगळे हे करण्याव्यतिरिक्त पण भरपूर काय करता. तुम्ही प्रॅक्टिससाठी कधी टाईम करता आणि तुमचा तो सेशन कसा असतो? प्रॅक्टिससाठी आम्ही पथकाने व्यवस्थित आम्ही मॅनेज केलेलं आहे. आमची सॅटर्डे संडे प्रॅक्टिस व्यवस्थित चालते आणि पथक आमचा पूर्ण विचार करते. आमचा ऑफिस वगैरे सर्व गोष्टी व्यवस्थित मॅनेज करून आमची प्रॅक्टिस ठरवली जाते. मला सांगा की तुम्ही ह्यावेळी आता गणपतीला काय स्पेशल करणार आहात आणि तुम्ही कोणते इन्स्ट्रुमेंट वादक जे आहे ते तुम्ही वापरता? आम्ही ताशा आणि ढोल वगैरे आम्ही वापर करतच असतो, ज्याप्रमाणे इतर असतं त्याप्रमाणे. आणि आम्ही जे वेगवेगळे ताल बसवतो त्या तालात जराशी व्हरायटी वगैरे आम्ही एक प्रमाणे सादर करतो. याप्रमाणे आम्ही देवाचं नाव वगैरे घेऊन आम्ही पूर्ण सुरुवात करतो. गणपती बाप्पाचं नाव घेऊन आम्ही सुरुवात करतो. प्रत्येक वेगळे ताल घेऊन आम्ही सुरुवात करतो. परंपरा आणि छंद ह्या दोन्ही पण एकत्र घेऊन तुम्ही हा जो पथक आहे तो चालवता, तर त्याच्याबद्दल थोडंसा. म्हणजे परंपरा तर आहेच, आम्ही परंपरा जपतो, पण त्याच्यावर नवीन गोष्टी ॲड करतो. जसं ढोल, ताशा, ध्वज, टोल हे आपलं पारंपरिक आहे, पण त्याच्या आम्ही ढफ पण ॲड केला आहे. तर आपण बघितलं की हे जे गिरगावचं ध्वजपथक आहे ते एकदम सुरेल पद्धतीने, एक म्युझिकल पद्धतीने जे गणपतीचं आहे ते स्वागत करतं. मुंबईहून व्हिडिओ जर्नलिस्ट जितेंद्र मोरेसह ऋतुजा सावंत, महाराष्ट्र वन. गिरगावच्या ढोलताशा पथकाची माहिती घेतल्यानंतर आता आपण थेट जाऊया काळा चौकीला. आमची रिपोर्टर ऋतुजा सावंत तिथे आहे. ऋतुजा, कसा आहे मुंबईतल्या गणेशोत्सवाचा हा एकंदरीतच माहोल आणि कशी तयारी आता तिथे सुरू आहे?
रचना, अगदी आता गणेशोत्सव जो आहे तो 4 दिवसांवरती येऊन ठेपला आणि त्यामुळे जी गणेशाची स्वागताची तयारी ती खूप शेवटच्या टप्प्यात आहे आणि ज्या या तयारीचे जे लोक आहेत ती कार्यकर्ते म्हणजे गणपती मंडळाचे जे कार्यकर्ते ते आपल्याबरोबर आहेत. मला सांगा सर, हा जो अभ्युदय नगरचा राजा आहे त्याचं आगमन काल झालं, तो कशाप्रकारे त्याचं आगमन करण्यात आलं आणि काय काय तुम्ही तयारी केलेली आहे? आगमनाच्यासाठी आम्ही कित्येक मीटिंग्स आमच्या कार्यकर्त्यांच्या घेतल्या, मंडळाच्या पदाधिकारी आमचे कार्यकर्ते गेले 1 महिना आमचे सर्व तरुण उत्साही कार्यकर्ते त्या आगमनाच्या तयारीसाठी लागले होते. मग त्याच्या नियोजनासाठी कशा पद्धतीने कोणी कुठची जबाबदारी स्वीकारायची, मग आपण कशा पद्धतीने किती वाजता तिथे पोचायचं, आगमन सुरुवात किती वाजता करायची, मग ढोल दाचेवाले जे आहेत त्यांना कशा पद्धतीने क्रमवारी द्यायची, या सर्व गोष्टींचं नियोजन आमच्या कार्यकर्त्यांनी बसून 1 महिना अगोदर केलं आणि त्याला खरोखर संपूर्ण अफूच्या नगरच्या रहिवासी त्या आगमनामध्ये सामील होते. मला सांगा की हा जो अभ्युदय नगरचा राजा आहे त्याचं ह्यावर्षी विशेष काय असणार आहे भक्तांसाठी? हे या मंडळाचं 70वं वर्ष म्हणजे 60वं वर्ष आहे, म्हणजे हिरक महोत्सवी वर्ष आहे. मला 60 वर्षाची सांस्कृतिक परंपरा आहे, त्यामुळे हा सोहळा आम्ही अत्यंत जल्लोषात साजरा करत आहोत. आत्तापर्यंत जे आम्ही सामाजिक कार्य केले त्याचे पोचपावतीच या कार्यक्रमाद्वारे आम्हाला मिळणार आहे. थँक्यू सो मच. तर बघितलं आपण रचना की हे जे अभ्युदय नगरचा जो राजा आहे त्याची तयारी अगदी शेवटच्या टप्प्यात येऊन आणि खूप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि जल्लोष बघायला मिळतो. अगदी खरं. अभ्युदय नगरचा राजा ज्याचं आता 60वं वर्ष ते लोक आता साजरं करणार आहेत. धन्यवाद ऋतुजा, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. खरं तर मोरया मोरया कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी आपण सातत्याने 15 सप्टेंबरपर्यंत अनुभवणार आहोत, पण सध्या मात्र इथेच थांबतोय. नमस्कार.